मुंबईमध्ये झालेल्या राहुल गांधीच्या संवाद यात्रेच्या समारोप सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसची इतकी इज्जत काढून सुद्धा काँग्रेस आज इज्जत नसल्यासारखी वागत आहे. बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या त्या सभेमध्ये शेवटचा त्यांचं जर तुम्ही वाक्य ऐकलं तर आम्ही घराणेशाहीला मतदान देऊन आम्ही त्यांचे वाहक होऊ इच्छित नाही, हे जे काही स्टेटमेंट करून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेसची सगळी इज्जतच काढून टाकलेली आहे. संपूर्ण देशातल्या काँग्रेसपुढं आणि संपूर्ण देशापुढंच काँग्रेसची इज्जत काढून टाकलेली आहे. तरी पण काँग्रेसला त्यांची इज्जत यायला तयार नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून संविधान वाचवण्याचं जे काही पोकळ आश्वासन दिलं जातं आहे किंवा संविधान धोक्यात असल्याचा जो काही खोटा आव आणला जातो आहे, खरं तर इंदिरा गांधीच्या काळामध्ये जेवढं संविधान धोक्यात होतं किंवा काँग्रेसच्या काळात जेवढं संविधान धोक्यात होतं, आज संविधान तेवढं धोक्यात नाही आहे. किंवा संविधान म्हणजे हिंदू धर्म नव्हे की धर्म खतरे में है चलो उसे बचाने के लिए. भारताची राज्यघटना ही कालही सक्षम होती, आजही सक्षम आहे आणि उद्याही सक्षम राहील. खरंच जर काँग्रेसमध्ये दम असेल तर त्यांनी BJPच्या लोककल्याणकारी योजनांच्या काउंटरमध्ये जाऊन किंवा लोककल्याणकारी योजनांच्या आधार घेऊन निवडणुका लढवायला पाहिजे आणि BJPनी सुद्धा विकासाच्या आधारावर निवडणुका लढवायला पाहिजे, धर्म आणि जातीच्या आधारावर नाही. पण देशामध्ये चालत आलेलं हे सूत्र आहे, धर्म आणि जातीशिवाय इथल्या निवडणुका होत नाहीत. हे जरी सत्य असलं तरी काँग्रेस ही जी आहे, काँग्रेस ही एक माजलेला बैल आहे आणि ह्या माजलेल्या बैलाची मस्ती जिरवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी, जरी आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी मागच्या इलेक्शनमध्ये फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. पण ह्या बैलाचा जो माज आहे ना, तो उतरायलाच तयार नाही. काँग्रेस ही जी काही माजलेली काँग्रेस आहे ना, हिचा माज उतरायलाच तयार नाही आणि हे काँग्रेसवाले घराणेशाहीच्या बाहेर जायलाच तयार नाही. आता तुम्ही बघितलं असेल की सोलापूरमध्ये इतके दिवस सुशीलकुमार शिंदेला तिकीट दिलं जात होतं, आता यावेळेस त्यांनी प्रणिती शिंदेला देऊन टाकलेलं आहे. याचा अर्थ काँग्रेस ही घराणेशाहीतून बाहेरच यायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये. आणि जो ह्या घराणेशाहीचे जोडे उचलेल तोच काँग्रेससोबत टिकून राहील, अशा पद्धतीची काँग्रेसची नीती आहे. आणि हे बाळासाहेब आंबेडकरांना कळाल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची जी काही भूमिका आहे, महाविकास आघाडीसोबत जाण्याची जी काही भूमिका आहे ती सॉफ्ट ठेवण्याचा प्रयत्न केला. याचा प्रत्यय कदाचित काल वामन मेश्रामला सुद्धा आलेला आहे. वामन मेश्रामनी आज का काल पोस्ट केलेली आहे की सुप्रिया सुळे आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू या दोघांना वगळता आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये उमेदवार देऊ, अशा पद्धतीचं त्याचं स्टेटमेंट आलेलं आहे. याचा अर्थ वामन मेश्रामला सुद्धा महाविकास आघाडीने त्याची लायकी दाखवून दिलेली आहे. त्यामुळे काँग्रेस जोपर्यंत इथं जिवंत आहे, देशामध्येच महाराष्ट्रामध्येच नाही, काँग्रेस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घराघरापर्यंत पोहोचलेला परिवारवाद, वंशवाद हा इथून संपुष्टात येणार नाही. आणि तो जर संपुष्टात आणायचा असेल तर प्रथम लोकशाही वाचवण्याचा मार्ग आपण बाजूला ठेवू, संविधान वाचवण्याचा मार्गसुद्धा आपण बाजूला ठेवू. प्रथम या देशातल्या राजकीय पक्षांमध्ये जी घराणेशाही आहे ही उद्ध्वस्त केली पाहिजे. जोपर्यंत या देशातील राजकीय पक्षातली घराणेशाही आपण उद्ध्वस्त करणार नाही तोपर्यंत संविधान, लोकशाही, देश ह्या फार लांबच्या गोष्टी आहेत. कारण संविधान, लोकशाही आणि देश यांना या देशातील परिवारवाद्यांनी विळखा घालून बसलेला आहे. जसं अजगर एखादा शिकार पकडल्याच्या नंतर किंवा एखाद्या झाडाला जसा वेटाळी घालून बसतो, तशा पद्धतीनं काँग्रेस प्रणित घराणेशाही या देशातील लोकशाहीला विटाळा घालून बसलेली आहे आणि ती त्या लोकशाहीला त्याच्यातून बाहेरच येऊ देत नाही. कदाचित बाळासाहेब आंबेडकर कधी चुकतही असतील, पण त्यांचं जे निरीक्षण आहे इथल्या घराणेशाहीबद्दल ते निरीक्षण अतिशय योग्य आहे. आणि म्हणून तिथे कोणीही जरी गेला, महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसच नाही तर ती राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं आपण बघतोय वर्षानुवर्षे बारामतीचं तिकीट सुप्रिया सुळेलाच आहे, शरद पवारांच्या नंतर, अजित पवारांच्या नंतर, है ना. तर ही जी काही घराणेशाही यांनी जोपासलेली आहे, ही घराणेशाही
यांना टिकवून ठेवायचे आहे आणि त्याच्यासाठी ही घराणेशाही टिकवून ठेवण्यासाठी हे लोक इतर जाती समूहांचा, आपलाच नाही, बौद्धांचाच नाही, तर इतर विस्थापित मराठ्यांचा सुद्धा वापर करत आहेत. त्याच्यामुळं सगळ्या विस्थापित जातींनी जोपर्यंत या प्रस्थापित जातीच्या विरोधामध्ये बंड करणार नाहीत तोपर्यंत यांचे जे काही लोकशाहीला विळखा घालून बसलेले हे जे बुरुज आहेत हे उद्ध्वस्त होणार नाहीत. त्यामुळे प्रथम तालुक्यापासून ते जिल्ह्यापासून जी पॉलिटिकल पक्षांची जी काही घराणेशाही आहे ही घराणेशाही आधी उद्ध्वस्त केली पाहिजे. आणि ही घराणेशाही उद्ध्वस्त करण्याचं काम फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतलीच लोक करू शकतात. पण ज्यावेळेस ही लोकच जेव्हा प्रस्थापित पक्षांना शरण जातात त्यावेळेस मार्ग कठीण होतो. पण वामन मेश्रामला हे लवकर कळालं, बाळासाहेब आंबेडकरांनाही हे लवकर कळालं, रामदास आठवलेंना सुद्धा हे कळालं होतं, म्हणून तर ते बीजेपी सोबत गेलेले आहेत. बीजेपी सोबत गेले म्हणून ते सत्तेमध्ये तरी आहेत. बीजेपी सोबत गेले नसते तर ते सत्तेमध्ये पण नसते. त्याचं कारण असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जी काही प्रणित ही जी काही घराणेशाही आहे ही घराणेशाही राज्याच्या सगळ्या सत्ता, राज्याचे सगळे किल्ले आपल्याच नात्या गोत्या पंत्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये अडकून ठेवू इच्छिते आणि यासाठी इतर जाती समूहांचा फक्त आणि फक्त वापर करून घेऊ इच्छिते. त्यामुळे इथून पुढे या जाती समूहांनी, इतर जाती समूहांनी या प्रस्थापित जाती ज्या पॉलिटिक्समध्ये त्यांचा कब्जा करून बसलेल्या आहेत यांना खाली उतरवण्यासाठी, यांचा माज उतरवण्यासाठी, यांची घराणेशाही उद्ध्वस्त करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभं राहणं काळाची गरज आहे. लोकशाही नंतर वाचवू आपण, संविधानसुद्धा नंतर वाचवू, ते अजून इतकं धोक्यात आलेलं नाही जितकं धोक्यात या देशातली मतदारसंघ आलेली आहेत, मतदार धोक्यात आलेला आहे. या देशातल्या ज्या काही इन्स्टिट्यूशन आहेत ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन यांच्याच ताब्यात आहेत जे प्रस्थापित मराठे आहेत. शाळा असतील, कॉलेजेस असतील, हॉस्पिटल्स असतील, सगळ्या आर्थिक इन्स्टिट्यूशन असतील, ही सगळी मराठ्यांच्या ताब्यात आहे आणि ती वाचवण्यासाठी ते तुमचा मताच्या माध्यमातून वापर करून घेत आहेत. त्यामुळे यांची जी काही ही इन्स्टिट्यूशनल पकड आहे जी राज्य सरकारवर असेल, केंद्र सरकारवर असेल, ती अगोदर घराणेशाहीच्या विळख्यातून मुक्त करावी लागेल. आणि ती मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी जे लोकशाहीला मानतो, आपण नुसती लोकशाही मानून चालत नाही, रिपब्लिक लोकशाही पाहिजे, प्रजासत्ताक लोकशाही पाहिजे. लोकशाही म्हणजे तुम्ही ब्रिटनमध्ये सुद्धा लोकशाही आहे पण ती रिपब्लिक नाही आहे. तर आपल्याला रिपब्लिक लोकशाहीचा सुद्धा विचार करावा लागेल आणि ती रिपब्लिक लोकशाही स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रथम या देशातली घराणेशाही उद्ध्वस्त करावी लागेल जी काँग्रेसनी पेरून ठेवलेली आहे. याला आपण इतरांना दोष देऊ शकत नाही, ती काँग्रेसनी पेरून ठेवलेली आहे आणि काँग्रेसला तिला सांभाळून ठेवायचं आहे. म्हणून संविधान खतरे में हैच्या नावाखाली काँग्रेसवाले आपलं मतदान घेऊन पुन्हा अजगर माजलेला बैल बनवू इच्छित आहेत. यांचा हा माजलेला बैलपणा जो आहे तो नष्ट करायचा असेल तर काँग्रेस संपणं काळाची गरज आहेच आणि ते काम आपणच करू शकतो, इतर करू शकत नाहीत.